आकाशवाणी नागपूर. औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर सुमारे 25,000 झोपडीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले असून विदर्भातील झुडपी जंगलांच्या जागेचा प्रश्नसुद्धा सोडवला आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कनेक्टिव्हिटीनं प्रवासी संख्या वाढली असून तिसरा टप्पा देखील सुरू होईल, अशी माहिती भाजपचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं दिली. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या 29व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑनलाईन माध्यमातून दिलेल्या आपल्या सारस्वत संदेशात म्हणाले की हिंदी भाषेत ज्ञान निर्मिती आणि प्रकाशनाची संकल्पना महात्मा गांधी यांच्या विचारांमधून दिशा देत आली आहे. हीच परंपरा पुढे नेत हे हिंदी विश्वविद्यालय आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करत आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचं संचालन जलदगतीनं होण्यासाठी आता विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये सहअध्यक्ष आणि 5 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व विधान परिषद सदस्यांना देखील सदस्य म्हणून स्थान देण्यात आलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर कारवाई करणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या चिन्हांवर निवडून आलेल्या सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करणं किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं हे असंवैधानिक आहे. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे चौरे यांनी आज विविध झोनमध्ये भेट देऊन तिथल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तसंच मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण स्थळांना भेट दिली. नागपूर मनपा सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 च्या उमेदवारांना विविध परवानग्या आणि प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी मिळावे याकरिता सिव्हिल लाईन्स इथल्या मनपा मुख्यालयात कार्यान्वित असलेल्या केंद्रीय एक खिडकीची सुविधा करून देण्यात आली असून या माध्यमातून आजवर विविध पक्षांच्या 19 सभांना परवानगी देण्यात आली. या सार्वत्रिक निवडणुकीकरता येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.